इंडिया बोट दुर्घटना प्रकरण आणि नौदलाकडून बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्यात आली। नेव्हल क्राफ्टच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोटीचा अपघात झाला। नीलकमल बोट दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 101 जणांना वाचवण्यात आलं। कुलाबा पोलिसांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि चौकशी ही सुरू आहे। बातमी आपण पाहतोय मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया बोटीच्या दुर्घटना प्रकरणामध्ये आता नवे अपडेट्स समोर येत आहेत। यामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 101 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आता चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। नौदलाकडून बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। नेव्हल क्राफ्टच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोटीचा अपघात झाला। नीलकमल असं या अपघातग्रस्त बोटीचं नाव होतं। या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय तर 101 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। कुलाबा पोलिसांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। नौदलाची स्पीड बोट ही येऊन त्या प्रवासी बोटला धडकली आणि त्याची सुद्धा दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो। ही दृश्य ज्यावेळी ती बोट उलटली आणि त्या बोटीवर असलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठीचा धावा, त्यांना पोहोचत असलेली मदत, या सगळ्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय। आता या संदर्भात चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। समिती गठीत करण्यात आलेली आहे। नेव्हल क्राफ्टच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोटीचा अपघात झाल्याची माहिती। खरं तर ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। नेव्हीची स्पीड बोट ही येऊन खरं तर या प्रवासी जहाजाला धडकली आणि त्यानंतर ही जहाज उलटली, त्याचे हे दृश्य। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर जी घटना घडली, घारापुरीला जाणाऱ्या या बोटचा अपघात झाला आणि त्यानंतर यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला। या सगळ्या संदर्भात आता तपास विविध मार्गाद्वारे सुरू होता। यामध्येच आता नौदलाने या सगळ्या संदर्भातली चौकशीसाठी एक समितीची स्थापना केली आहे। ही समिती या सगळ्या घटनेसंदर्भातली चौकशी करणार आहे। आपण जर पाहिलं तर हा अपघात झाल्यानंतर नेव्हीवर, नौदलावर विविध प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले गेले। ही जे नौदलाची ही बोट होती, ही त्या चॅनलमध्ये काय करत होती, ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने आली, या सगळ्या संदर्भातल्या सध्या चौकशी केली जाईल, त्याचा अहवाल सादर केला जाईल। पोलिसांनी सुद्धा जो चालक होता, जो जखमी होता, त्याचा सुद्धा जबाब नोंदवलेला आहे। त्याचबरोबर काही प्रवाशी बोटमध्ये होते त्यांचा सुद्धा जबाब नोंदवलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता या सगळ्या संदर्भातल्या तपासाला वेग येताना पाहायला मिळतो आणि या सगळ्या संदर्भात आता नौदलाने समिती स्थापन केली। आता ही समिती कशा प्रकारे या सगळ्या या अपघाताचा तपास करते आणि काय अहवाल सादर करते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, अगदी खरं धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।